ऊन वाटतं. सो गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. सो आज माझा मी सेकंड ब्लॉग शूट आउट करते आहे. आत्ता सुरू केला सकाळी, जस्ट आता सकाळ झाली आहे आणि सकाळी याच्यामुळे सुरू केला की कारण मला असं वाटलं की नंतर मग मला शूट आउट करायसाठी वेळ नाही मिळणार किंवा मला टॉपिक सांगायसाठी वेळ नाही मिळणार. त्याच्यासाठी मी असं विचार केला की मी आज सकाळीच ब्लॉगचं जे फर्स्ट पेज आहे ते शूट आउट करून घेते. सो आज आम्ही कुठेतरी फिरायला चाललो, सगळे फ्रेंड सर्कल चाललो, पण त्या सगळ्या फ्रेंड सर्कलमधून मी फक्त माझ्या एका फ्रेंडला ओळखते. ती माझी क्लासमेट आहे. तसं तर आम्ही सगळ्यांना विचारलं कोण कोण फिरायला चालणार आहे, पण अनफॉर्च्युनेटली मोस्ट ऑफ लोकांचं येणं नाही झालं बिकॉज ऑफ पर्सनल प्रॉब्लेम. म्हणून आम्ही दोघेच चाललो आहोत आणि तिचे काही फ्रेंड्स पण आहे, ते सुद्धा येणार आहे आमच्यासोबत, पण मी फक्त जेन्युइनली तिला ओळखते. अँड फायनली आमची फ्रेंड्स लोकांची फर्स्ट ट्रिप चालली आहे. घरून पण परमिशन मिळालेली आहे आम्हाला. फायनली फर्स्ट टाईम आम्ही चाललो. कसं राहणार आहे फ्रेंड्ससोबत एक्सपिरियन्स बाहेर जाण्याचं फिरण्याचं, ते मी फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करणार आहे. आणि आम्ही कुठे चाललो ते मी तुम्हाला नंतर सांगणार, कारण आता नाही सांगत, ते मी तुम्हाला नंतरच सांगते कसं आहे म्हणून. ठीक आहे, तर नंतर मला जाताना व्हिडिओ घ्यायला मिळणार नाही मिळणार, त्याच्यासाठी मी विचार केला की मी आज सकाळी थोडंसं शूट आउट करून घेते. कदाचित तुम्हाला माझा कॅमेराचा अँगल चुकीचा दिसत असेल, पण ओके, ठीक आहे. तर भेटूया नंतर आणि मी दाखवते आम्ही कुठे चाललो. नंतर तुम्हाला माहिती पडेल की आम्ही कुठे चाललो फिरायसाठी आणि माझं एक्सपिरियन्स कसं असणार आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे. वरून मी तुम्हाला सांगते की आमचा कालच रिझल्ट लागला आणि खूप छान रिझल्ट लागला, त्याच्यामुळे अजून एक्साइटमेंट जास्त आहे जाण्याची. सो ठीक आहे, नंतर मी तुम्हाला दाखवते कसं काय होतं. सो फायनली गाईज माझी तयारी झालेली आहे. बस आता आम्ही निघतो आहे. जस्ट मी माझ्या फ्रेंडची वाट बघते आहे, ती आली की जस्ट आम्ही लगेच निघणार आहोत. चला, नंतर मी स्टेशनवरच दाखवते तुम्हाला कसं होणार. तर गाईज आता आम्ही पोहोचलेलो आहोत जस्ट रेल्वे स्टेशनवर. तर थोड्या वेळाने आम्ही तिकीट काढून आमची ट्रेन आल्यावर जाऊ. दाखवते मी तुम्हाला कसं काय होत आहे. तर त्या दोघांना बघू शकता. बघा गाईज बघा, हम लोग जीवन में पहली बार घूमने के लिए जा रहे हैं, वो भी सिर्फ दोस्त. मेरे को बहुत ज़्यादा खुशी हो रही है गाइस. तो बघू शकता एक्साइटमेंट किती आहे. भेटते मी तुम्हाला नंतर. सो आता आम्ही चाललो आहे जस्ट. गाइस माझा चेहरा खूप जास्तच चमकत आहे सनमध्ये. क्या बात कर रहे हैं? आणि नाही का गाईस, मी जास्त मराठी बोलण्याची कृपा करत आहे, तर माझी मैत्रिणीच्या व्लॉगला खूप जास्त व्ह्यूज आणि लाईक करा. इधर जाती ना, इधर का जाएगी? फायनली आमची ट्रेन आली आहे. जस्ट आम्ही चाललो, तुम्ही बघू शकता आमची ट्रेन आली आहे. फायनली आम्हाला सीट मिळालेली आहे आणि आम्ही फायनली बसलेलो आहे ट्रेनमध्ये. सो मला काहीतरी म्हणा गाईस, सीट भेटल्याबद्दल. आता जस्ट आम्ही तडोदीमध्ये पोहोचलेलो आहे आणि आमची जस्ट ट्रेन थांबलेली आहे. माहीत नाही केव्हा सुरू होणार का. तो और तब तक में आणि जोपर्यंत मी ह्या ट्रेनवाल्या काकाला
ऑर्डर देणार नाही तोपर्यंत मला काका सोडणार नाही गाईस. So finally guys, we are reaching out with both. पोचलो गाईस आम्ही खूप जास्त स्ट्रगल करून. फायनली पोहोचलो आम्ही, बघू शकता तुम्ही. सो फायनली गाईज आम्ही जस्ट आत्ता पोहोचलो आणि जस्ट मी आत्ता स्टेशनवर आहे. तुम्हाला दाखवते कसं काय होणार ते. बघू शकता सगळे तिकडे थांबलेले आहे आणि जस्ट आत्ता आम्ही रिच आऊट झालेलो आहोत. ठीक आहे. खूप जास्त स्ट्रगल करून आणि 10 वेळा फायनली म्हणून आम्ही पोहोचूनच गेलो. फायनली पोहोचलो. आता आम्ही जेवण वगैरे करणार, मग इथून पुन्हा परत निघणार. बस आम्ही जेवण वगैरे करणार आता. त्यानंतर फायनली आम्ही इथून मग पुन्हा परत एक ट्रेन पकडणार आणि मग फायनली आम्ही पोहोचणार लवकरच. तर दाखवते तुम्हाला कसं काय होते ते. बघू शकता यांना हे पण थोडंसं दमलेले आहे. खूप मजा येणार आहे गाईज. आमचा पूर्ण व्हिडिओ बघत राहा तुम्ही. आम्ही तुम्हाला प्रत्येक क्लिप नाही दाखवू शकता, पण जितकं पॉसिबल आहे तितकं दाखवू शकतो. पण आम्ही फर्स्ट टाईम आलेलो गाईज, पण आम्हाला खूप मजा येत आहे. फक्त थोडंसं त्रासलेलो बिकॉज आता भूक लागली आम्हाला. एक्झर्शन झाल्यामुळे भूक लागली आम्हाला. 2,000 years later. खूप जास्त लॉंग स्ट्रगल केल्याच्या नंतर आम्ही फायनली इकडे पोचलो. आता सकाळचे जस्ट किती म्हटलं 3-3:30 वाजत आहे, तेव्हा आम्ही जस्ट पोचलो आहे गाईज. खूप जास्त स्ट्रगल करावं लागलं, पण देन फायनली आम्ही पोचलो आहे. बाकीचे सगळे समोर गेले आहे. मी जस्ट थोडंसं सगळं व्हॉइस ओव्हर येतं इकडून तिकडून, तर आवाज काही येत नाही. त्यामुळे मग डिसाईड केलं की थोडंसं डिस्क्रिप्शन देऊन स्वतःच ब्लॉग बनवून. बाकी सगळे माझ्या मागे आहे, बघू शकता तिकडे. सो या. तर तुम्हाला आता कळलेलंच असेल आम्ही कुठे आलो आहे. आम्ही डोंगरगड इथे आलो आहे माता बमलेश्वरीचं दर्शन करण्यासाठी. आणि आम्ही जस्ट आता पोचलो आहे आणि आता थोडंसं जाऊन आम्ही फ्रेश वगैरे होणार. मग उद्या सकाळी आम्ही चांगलं तयारी करून मग मातेचं दर्शन करायला निघणार होतो. आता आम्ही जस्ट चाललो आहे आणि तुम्हाला दाखवते बघा मंदिर कसं दिसतंय नाईटमध्ये. बघू शकता तुम्ही दुरून. दाखवते सकाळी अगदी लवकर उठून आम्हाला जाण्याची इतकी एक्साइटमेंट होती की आम्ही लवकर फास्ट तयार झालेलो आणि सगळ्यांनी एक वेगळा गेटअप केलेला होता. सगळे फार असे सुंदर दिसत होते आणि आता आम्ही जस्ट निघतोय मंदिराकडे जाण्यासाठी. सो गाईज फायनली आम्ही डेस्टिनीच्या जवळ पोचलेलो आहे. मी दाखवते तुम्हाला कसं आहे. तर असे म्हटले जाते की राज्यातील सर्व उंच शिखरावर ही देवी स्थापित आहे. या देवीचा इतिहास खूप प्राचीन व जुन्या काळापासून आहे असे म्हटले जाते. राजनांदगाव जिल्ह्यामध्ये डोंगरगड येथे 1600 फीट उंचीवर हे मंदिर स्थापित आहे आणि या देवीला शक्तीचं व्यासपीठ पण म्हटलं जाते. आणि बघू शकता तुम्ही हे एंट्री गेट होतं. मातेचं दर्शन करण्यासाठी सर्व यात्री इथून आतमध्ये प्रवेश करतात व मातेचं दर्शन घेण्यासाठी निघतात. आणि जस्ट आम्ही आता पोचलो आहे आणि इथून आम्ही एंटर करणार व त्याच्यानंतर आमचं जे चालण्याचं जी सुरुवात आहे ते तिथून चालू होणार. एंट्री गेट. सो इथनं आमचा प्रवास चालू झालेला होता
व सर्वप्रथम आज जाताच आम्हाला श्री संकटमोचन हनुमान मंदिर हे बघायला मिळालं. अतिशय फार सुंदर मंदिर होतं व आम्ही मग तिथून पुढे निघालेलो. आज जाताच इतकं सुंदर वाईब्स यायची आम्हाला व अगदी सुंदर वाटत होतं सगळं काही, तर फार मजा येत होती व इथूनच आम्ही पुढे जायला निघालेलो होतो आणि आम्ही खूप एक्सायटेड असल्यामुळे आम्हाला फार मजा येत होती. राजनांदगाव जिल्ह्यामध्ये डोंगरगड येथे माता बमलेश्वरी देवीचं मंदिर स्थापित आहे. माता बमलेश्वरी यांना शक्तीचं व्यासपीठ असे सुद्धा म्हटलं जाते. माता बमलेश्वरीचा इतिहास 2200 वर्ष जुनं व खूप प्राचीन आहे असेही म्हटलं जाते. डोंगरगड येथे सर्वात उंचावर हे मंदिर स्थापित आहे व या मंदिरपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला डोंगरगडमध्ये पूर्ण 1100 पायऱ्या चढल्यानंतर माताचं दर्शन होतं. एवढं सुंदर व्ह्यू आहे. मी थोड्या वेळात तुम्हाला सगळं व्ह्यू दाखवणार. What about your feeling? गाईस मला आम्ही जसं पायऱ्यांवरून पुढे वळत होतो तसेच आम्हाला पायऱ्यांवर अतिशय अगदी सुंदर अशी दुकाने बघायला मिळत होती आणि सुंदर अशी दुकानं होते. भरपूर साऱ्या दुकानामध्ये मातेचे फोटो, प्रसाद व आणखी खूप काही बघायला मिळालं आम्हाला व अतिशय सुंदर वाटत होतं आणि दमल्यासारखं वाटत नव्हतं. अपना एक्सपीरियंस पायऱ्यांवरनं वरती जाताच आम्हाला सुंदर असं शंकरजीचं मंदिर तिथे बघायला मिळालं व ते अतिशय सुंदर होतं. तुम्ही बघू शकता इथे भिंतीवर किती सुंदर असं कोरलेलं होतं व खूप असं प्राचीन मंदिर होतं हे आणि अतिशय सुंदर होतं. आणि जर कोणी दमलेलं असेल तर तिथे बसण्याची अशी सुविधा पण केली होती. आणि बघू शकता आम्ही वरती आल्याच्या नंतर क्या कहना चाहोगे? नाराज सुन लो, जय नहीं बोलेंगे लेकिन बोलो ना, हम बोलते नमो पार्वती पते हर हर महादेव. तुम्ही थकले इतक्या लवकर? 650 क्यों भी ओवर एक्टिंग करता साला, ओवर एक्टिंग की औलाद. अब तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग की वजह से. अरे मैं कहाँ. तेरा क्या एक्सपीरियंस है बता. थक गए आंटी, आपका बताओ. पहुंच जाएंगे ना अपन. हाँ छोटा डॉन. बघू शकता सर्व किती दमलेले बिचारे. थकले का तुम्ही किती थकले? किती थकले ते सांगा. वो मन की आंखों से नहीं बता सकते, इनकी दर्द में दिल है. Wait a minute. Who are you? दिल में दर्द है. लोगो आता आम्ही जस्ट 800 स्टेजेसवर आहोत. फायनली थोडंसं थकल्यासारखं तर वाटत आहे बिकॉज खूप दिवसानंतर इतक्या वरती येऊन आम्ही चढलेलो, तर थोडंसं वाटत आहे पण मजा येत आहे फार सगळ्यांसोबत. आणि मेन म्हटलं तर मजा याच्यासाठी येत आहे कारण की इथं एक वेगळीच वाईब्स आहे, पीसफुल वाईब्स आहे त्यासाठी. सो गाईज, मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते. असे म्हटलं जातं की प्राचीन काळात राजा वीरसेन यांनी मातेची आराधना करून फार यश मिळवलं होतं व इथे हे सुंदर मंदिर बनवलं होतं. असे म्हटलं जाते की माता बमलेश्वरी हे आपल्या भक्तांची सर्व मनोकामना पूर्ण करते. मी पोहोचत आलेलो आहोत, जस्ट जवळ आहोत. किती कंप्लीट झाले आपले? झालं ना? चल फायनली आम्ही वरती पोहोचलेलो आणि जस्ट कंप्लीट झालेलं आहे आमचं. दाखवते मागचं तुम्हाला बॅकग्राऊंड फीचर. अरे खूप पाहिजे शेत. हां दाखवते तुम्हाला कसं आहे तर 944 जस्ट आम्ही क्रॉस केले. बघू शकता थकली पूर्ण, दम येतो आहे मला, पण मी दाखवते तुम्हाला ॲक्च्युली कसं आहे तर.
लास्ट स्टेज आणि बॅकग्राऊंड तुम्ही बघणार ना गाईज, इतकं प्रचंड. फायनली पोचलोय. बमलेश्वरी मैया की जय, शारदा मैया की जय, वंदे मातरम की जय, जोर से बोलो जय माता सो फायनली आमचं संपूर्ण दर्शन झालेलं होतं व आम्ही खाली जायच्या मार्गाने वळलेलो होतो. तर तुम्हाला मी एक माझा एक्सपिरियन्स सांगते. आम्ही एवढं स्ट्रगल करून वरती गेलो, पण वरती गेल्याच्या नंतर एवढं सुंदर असं वाईब्स होतं आणि पीस, शांतता असं वाटत होतं आम्हाला. प्रचंड असं सुख, शांती असं तिथे गेल्यानंतर वाटत होतं. आम्हाला यायची इच्छा नव्हती प्रचंड खाली, पण आम्ही मग फायनली वरतून व्ह्यू कसं दिसते आणि ते सगळं बघायसाठी निघालेलो. तुम्ही बघू शकता वरतून व्ह्यू इतकं सुंदर, इतकं फार छान दिसत होतं. त्यानंतर आम्ही जेवण करायसाठी आलो आहे व जेवण करून आम्ही दुसऱ्या मंदिरकडे निघणार होतो. सो तुम्ही बघू शकता आता आम्ही दुसऱ्या मंदिरकडे आलो आहे व हे बमलेश्वरी मातेचं दुसरं मंदिर आहे. डोंगरगड येथे बमलेश्वरी मातेचे 2 मंदिर आहेत. त्याचबरोबर इथे श्री हनुमान मंदिर, नाग वासुदेव मंदिर, शीतला माता मंदिर, भैरव मंदिर व गणेश मंदिर असे मंदिर होते. सो आमचं संपूर्ण दर्शन अगदी छान प्रमाणात झालेलं होतं व मंदिर इतकं प्रचंड प्रमाणात सुंदर होतं आणि हे मंदिर इतकं कोरीव होतं. अगदी मंदिर लिटरली खूप जास्त सुंदर होतं. आणि त्याचबरोबर आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही लगेच निघणार होतो, कारण आमची इथनं ट्रेन होती सायंकाळी. तर आम्ही लगेच मग जेवण करून फार निघालेलो इकडून. सो फायनली गाईज बघू शकता चेहरा पूर्ण असं सुजलेला आहे आणि आज आमची झोप नाही झाली त्याच्यामुळे पूर्ण चेहरा असा सुजलेला आहे. आणि लिटरली आता जस्ट आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे, आम्हाला सकाळची ट्रेन भेटली आणि आम्ही वापस चंद्रपूरला जातो आहे. पूर्ण फेस असा मेसीसा दिसत आहे, माहिती नाही कसं, पण बघू शकता तुम्ही सगळ्यांना मी तुम्हाला दाखवते बघा. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि माझ्याने काही मिस्टेक झाले असेल तर प्लीज ते कॉमेंट करून मला सांगा. आणि जेही काही माझे क्लिप सुटले असेल ते माझ्या फ्रेंडच्या ब्लॉगमध्ये आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तिच्या ब्लॉगची लिंक देणार. सो या, हेच होता पूर्ण माझा ब्लॉग. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. इथपर्यंत आलं आहे तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब पण करा. थँक्यू सो मच.